नमस्कार मित्रांनो. सो आज पुन्हा आलाय संडे, नाही सॅटर्डे. ओके, सॅटर्डे आहे आणि आम्हाला आजचा दिवस वेस्ट घालवायचा नाहीये आणि तुम्हाला आम्ही सांगितलं नाहीये, बट लवकरच आम्ही एका ट्रिपवर चाललोय आणि आमची ही फर्स्ट ट्रिप असणार आहे फक्त दोघांची. सो त्यासाठी थोडंफार शॉपिंग करायचं आहे आणि त्यामुळे आम्ही चाललोय शॉपिंगला. सो आजचा डे हा आमचा पूर्ण वेळ शॉपिंगचा असणार आहे. सो स्टे ट्यून आणि बघत राहा. सो आपल्या ब्लॉगमध्ये आज नवीन मेंबर येते, अपूर्वा परुळेकर. हिला तुम्ही खूप व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. सो ह्या आम्हाला हेल्प करणार आहेत शॉपिंग करायला. स्लिंग बॅग विसरली. लास्ट आहे का तुम्ही? विक्रांत, अपूर्वाबद्दल 2 शब्द प्लीज. 2 शब्द काय बोलू आता? 2 शब्द म्हणजे 2 शब्दात बोलू नाही शकत मी तिच्याबद्दल. मग तुला किती शब्द लागतील? 3 शब्द. हेल्थी प्लॅटिंग करते भाई. यावर डेंजर आहे भाई. सो आम्ही आता FCला पोचलो आहे आणि तिकडे का पार्किंग लॉटमध्ये आहोत. तिकडे आम्ही गाडी पार्क करत होतो. इथे विक्रांतचा तो मुमेंट मला कॅप्चर करता नाही आला, पण त्याला मी पुन्हा करायला सांगितल्यावर तो काय करत नव्हता. आम्ही शॉपिंगच्या नादामध्ये आमच्या मुलांना आम्ही मागे सोडलंय. आमच्या मुलांना आय मीन माझ्या नवऱ्याला आणि माझ्या भावाला. आणि मला माहिती आहे त्याला कुठे आणि पुढे पुढे आलोय. मस्त आम्ही ना असं 100-100, 200-200 रुपयाचे टॉप घेतोय. छान होते खरंच. बघायलाच तुम्ही ते ट्रिपला आम्ही काय काय घालतोय. जास्त खर्च नाही केलाय मी कपड्यांमध्ये. असं आम्ही काहीच घेतलं नाहीये सध्या, पण 2च टॉप घेतलेत आणि इकडे आलोय. चहा पितायत आणि तो ग्लास बघून विक्रांतला आणि वैभवला भीती वाटते की बाई एवढा कधी संपणार आहे. चहा पिऊन कसं वाटतंय तुम्हाला? छान. ग्लासेस दाखवा चहाचे. विक्रांत कसं वाटलं त्याचं? मग आम्ही थोडीफार पुन्हा शॉपिंग केली आणि बसलो इथे मोमोज खायला. हा स्पॉट माझा फेवरेट आहे. मी पुण्यात आल्यापासून इथेच येऊन मोमोज खाते. या ठिकाणी यायला मला ऑलमोस्ट 1 ते 1.5 तास लागतो, पण मी मोमोजसाठी इथेच येते. याला आपण चोचले म्हणू शकता, पण मला दुसरे कोणतेच मोमोज आवडत नाही. FCचे हे मोमोज दार्जिलिंग मोमोज आहेत, खूप छान लागतात. ते झाल्यावर मी फ्राईजसुद्धा ट्राय केले. पुन्हा आम्ही शॉपिंगसाठी निघालो आणि बघा आता इथे ना 300 रुपयामध्ये रेनकोट मिळत होते. म्हणजे चांगला दिसतोय, बघूया चांगला वाटतोय का. आणि हा वैभवला खूप आवडला, आम्हाला पण खूप आवडला. आणि मग वैभव छोट्या छोट्या गोष्टी खूप चेक करतो, पण त्याने आमच्या बोलण्याच्या नादामध्ये काही नीट चेक केलं नाही की माहिती नाही. खूप आवडला त्याला रेनकोट. आणि एकदम शेवटला ना त्याला कळलं की याचं कुठून तरी फाटलं आहे आणि बटन्स क्लिअर लागत नाही आहेत. तो आम्ही कॅन्सल केला. शेवटी आम्हाला कळलं पैशासारखंच क्वालिटी असते. लाईक तुम्ही जे कमी पैसे देता तर तुम्हाला क्वालिटी कमीच मिळणार आहे. मग आम्हाला क्लिक झालं की माझ्या शॉपिंगमुळेच संगीतची शॉपिंग राहिली आहे. म्हणजे अप्पूच्या फ्रेंडचं लग्न होतं तिकडे. मग आता संगीतला आपल्याला युजली काय लागतं, गाऊन किंवा असं मस्त लेहंगा आहे ना, बेसिक सायडरसाठी खूप शोधला आम्ही. तो FCच्या अपोजिट साईडला जे मोठे मोठे शॉप होते तिकडे पण शोधला, पण आम्हाला काही मिळालं नाही. हॅलो, आमची शॉपिंग झाली, आमच्या ट्रिपची शॉपिंग झाली आहे, पण लग्नाची शॉपिंग In 200 meters, continue straight. -2000 followers. प्लीज याचा आवाज ऐकून मला अनसबस्क्राईब करू नका. सो झालं असं की आम्हाला काही ड्रेस काही मिळाला नाही आणि शॉप बंद होत आलेले. 9-9:30 वाजले. त्यामुळे आम्ही खूप पळत होतो. गाडी आमची 3.5-4 किलोमीटर लांब होती. एवढं पळत पळत आम्ही गाडीजवळ गेलो, गाडीत बसलोय आणि त्या शॉपवाल्या काकांना, जे आम्ही गुगल मॅपवर शोधलं होतं, एक रॅन्डम शॉप लक्ष्मी रोडला होतं,
मग ते सर्च करून त्या शोधलं. ते शॉपही बंद झालेलं, पण त्यांना फोन करून आम्ही थांबवलं की काका थांबा, आम्ही येतोय. आणि आमच्यापासून ते 12 मिनिटावर होतं. सो त्यांना 12 मिनिटं थांबवून आम्ही चाललो आता त्या शॉपवर. सो खूप पळालो आम्ही, एवढे पळालोय ना, टाइम आउट गाडीत बसून आम्हाला निघायचं होतं म्हणून. कसं वाटतंय? छान वाटतंय ना? मस्त वाटतंय यार. मेहनत फललंय. आणि काय पळालोय मित्रांनो, एवढे बेकार पळालो ना आम्ही ड्रेसेससाठी. भाई साहेब, FC साठी तुम्ही कधीच म्हणजे लग्न समारोह असेल तर प्लीज नका जाऊ. खूप घाण पचका झाला आमचा. सो यासाठी आम्ही एवढं धावत आलोय डान्ससाठी. डान्स करणार आहे ही लग्नामध्ये. कधी मुलींच्या शॉपिंग मध्ये मुलांचं काहीही काम नसतं, आणि हे नेहमी सिद्ध होतं आमच्यासोबत. आखे सेक रे, कुठे आखे सेकतायत? फोन मध्ये आखे सेकतायत. हेच काम करत सगळे लोक बस. अरे हे त्याला थोडंसं फॅन्सी मध्ये घ्यायला पण ब्लॅक, त्याच्यावर थोडंसं वर्क असेल सिक्वेन्स. वैभव कसला भारी दिसतोय, किती भारी दिसतोय वैभव. म्हणजे नवला किती छान छान दिसतोय ना वैभव. ये ना इकडे. 2 शब्द हमारे लिए भी बोल दो आपके सुंदर मुखड़े से. हम सुंदर नहीं, आप सुंदर है. हम क्या बोलते? तुझा आवाज नाही, इथे अजिबात कॅमेरा येणार नाही. गरीब लोक काय खायला मिळत नाहीये म्हणून सध्या हे खातात, चिवडा. हा बरोबर. शोधतोय आम्ही डिनरला कुठे जायचंय. आम्ही आता डिनर प्लॅन करायला, म्हणजे डिनर प्लॅन नाही असं, आम्ही ऍक्च्युली आलोय जेवण घ्यायला. आणि इथे असं काही मिळालंय जे बर्थडे सेलिब्रेशनसाठी आहे, पण आमचा इकडे तिकडे जाऊन बसलाय. माहित नाही का केक नाही काय नाही, पण मग तुम्हाला माझा दिदी फोटो काढ. खूप छान आहे इकडे लिटरली शौर्यवाडा. आणि बैठक वगैरे एवढी सुंदर आहे इकडची, स्वच्छ आहे, वॉशरूम्स वगैरे खूप सुंदर. शौर्यवाडा इज व्हेरी गुड गाईज, डू विजिट. तुला काय पेड प्रमोशन मिळाले तुला? हा, शौर्यवाडाचं मी देते ना ऑलरेडी फ्री प्रमोशन. पैसे नाही दे रे आपण. तुला मी चालली भावाची बायको. ब्लॉग रेकॉर्ड होते. आता ना आमचं सगळं फिरून झालंय आणि मला जे हवे ते मला नाही मिळालं. सो आम्ही इथे थांबलोय जायकामध्ये. त्यांनी पण बंद केलंय, पण माझ्या नवऱ्याने बिचारांनी गेलाय आणि विचारतोय, मी नॉनव्हेज नाही खात ना, मग अंडा मसाला मला हवं होतं. ते विचारायला गेलाय तो अंडा मसाला आहे का. त्याला मनवलंय आणि त्यांना मी बनवायला लावलंय. भाई माझा नवरा आहे भाई, बेस्ट आहे माझा नवरा. फोटो नाही काढते मी, व्हिडिओ काढते बाई. फायनली आमचं शॉपिंग झालंय अशा छोट्या छोट्या पिशव्यांमधून. आमच्या एका मेंबरनी दरवाजा खोललाय साईडला वाहत. चला, गुड नाईट गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग. डू सबस्क्राईब. ओके, सो जर तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.